घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या जबरदस्त येणाऱ्या ट्विस्ट मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की स्वतः सुमित्राला आपल्या आता घराच्या इकडे असे काहीतरी पुरावे सापडलेत की ज्यानंतर शरू जे काही सांगते आहे ते फक्त नाटक आहे. खरं तर विक्रांत आणि नानासाहेब या दोघांच्या खुनाच्या मागे मात्र आता हात या दोघांचं पण आहे. पण हे दोघ जण एकमेकांवरती आरोप टाकून स्वतः वाचण्याचा प्रयत्न करत आहेत हे ज्या वेळेला सुमित्राला समजलेलं आहे त्यावेळेला मात्र आता पेटून उठलेल्या सुमित्राने इकडे आता कोर्टामध्ये साम दाम दंडभेद हे आता सगळं सगळं हे करत तिने आता बरोबर रीतीने इकडे आता तिला शिक्षा करायचं ठरवलेलं आहे. हो प्रेक्षकांनो, आता इकडे सुमित्राला असा काय पुरावा सापडलाय आणि सुमित्रा मात्र आता आपल्याच लेकीच्या विरोधात कशी उभी राहिले इतकंच नाहीये तर या सगळ्यामध्ये मात्र आता जानकी आणि आता अवंतिका यांना सुद्धा सुमित्राने असे काहीतरी पुरावे दिलेत की त्यानंतर या दोघी पण हादरल्यात. नक्की असं काय घडलंय? सुमित्राने एक वेगळीच कथा आता मांडले. बरं, सुमित्राला हे सगळं सत्य कसं समजलं? एक न अनेक प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. इकडे आता ज्या वेळेला सांगायला लागतो सारंग की आई तू चिंता करू नकोस, जरी आता सौमित्र दादाने ही केस लढायला घेतलेली नाहीये तरी सुद्धा अवंतिका वहिनी आता ही केस लढणार आहेत. आणि त्यावरती सुमित्रा म्हणते अवंतिका, अरे पण अवंतिकाची तब्येत एकंदर बघता तिच्या प्रेग्नन्सीच्या मध्ये आता आपण तिला हे सगळं असं काहीतरी करायला सांगायचं ते काही बरोबर नाहीये. मला खरंच कळत नाहीये की दुसरे कोणीतरी वकील नाही आहेत का? यावरती मात्र आता इकडे सारंग सांगायला लागतो आई वकील तर दुसरे खूप भेटतील ग आपल्याला, पण आता जी व्यक्ती म्हणजे आता अवंतिका वहिनी आता ज्या आत्मीयतेने लढतील ना ती गोष्ट मात्र आता दुसरं कोणी करू शकणार नाहीये. आणि म्हणूनच मला असं वाटतंय की आपण या सगळ्यामध्ये अवंतिका वहिनीला एक चान्स द्यायला पाहिजे. यावरती ती सांगायला लागते बरोबर आहे रे, तुझं म्हणणं मला जरी पटलं असलं ना तरी सुद्धा मला अवंतिकाची खूपच काळजी वाटते आहे. आणि यावरती तो म्हणतो काळजी करू नकोस, म्हणजे आता ऐश्वर्या आणि त्याचबरोबर तुझं जानकी वहिनीवरती तर विश्वास आहे ना? जानकी वहिनी तिच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. आणि त्यानंतर मात्र आता इकडे सारंग सांगायला लागतो तू चिंता करू नकोस. इकडे ती सांगते नाही रे, जानकीच्या बद्दल मला काही शंका नाहीये, पण तरी सुद्धा आता इकडे याच्यामुळे जर का अवंतिका आणि आता सौमित्र यांच्यामध्ये भांडणं होणार असतील ना तर मात्र मला असं वाटतंय की आपण दुसरा वकील बघूया का? तू कोणत्या तरी वकिलांना कॉल कर असं म्हटल्यावरती सारंग आता लगेचच म्हणजे त्याच्या माहितीत जितके वकील आहेत किंवा ज्या वकिलांची तो आता मदत घेऊ शकेल त्यांना आता कॉल करत आहे. पण प्रत्येक वकील सारंगला मात्र आता हेच सांगत आहेत की काहीही झालं तरी ही ओपन अँड शट केस आहे आणि त्यामुळे कोणतेही वकील कितीही मोठे वकील असू दे तुमची केस घेणार नाहीयेत. सारंग आता विचार करतोय अरे देवा हे सगळं काय चाललंय? आणि आता सुमित्रा म्हणते काय रे, सापडलं का कोणी वकील? आणि त्यावरती तो सांगतो आई सौमित्र दादा बोलतोय ते खरं आहे, ही ओपन अँड शट केस असल्या कारणाने कुणीही ही केस घ्यायला आता तयार नाहीये, मला तर काही कळतच नाहीये. आणि सुमित्रा सांगायला लागते म्हणजे आता आपल्याला कोणताही पर्याय नाहीये, आपल्याला या सगळ्यामध्ये अवंतिकालाच ही केस आता लढायला सांगावी लागणार आहे. आणि त्यावरती तो म्हणतो म्हणूनच तर अवंतिका वहिनी आता दुसरं कुठे गेली नाही आणि तिने आता ही केस लढायला घेतले. झालं. सुमित्रा म्हणते पण आपण सुद्धा हातावरती हात देऊन गप्प बसायचं नाहीये. सारंग तू माझी मदत करशील का? म्हणजे मला काय म्हणायचंय, जर का त्या बॅक साईडला आता इकडे विक्रांतची बॉडी सापडली ना तर आता आपण आतापर्यंत विचार सुद्धा केला नाही. तिकडे आता बरेचसे आपल्या इथे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत, कुठचे ऍक्टिव्ह आहेत आपण बरेच दिवस ते बघितलेलं पण नाहीये. पण आत्ताच्या घडीला मात्र आता आपण कुणालाही नको सांगूया, आपण दोघं जण हे करूया. कारण घरातली बाकीची मंडळी मात्र आता खूप म्हणजे प्रयत्न करतायत, तर आपण आपल्या मदतीने आपल्याला जितकं होईल ना तितकं तरी आपण करूया. सारंग म्हणतो ठीक आहे. आता त्या बॅकयार्ड मध्ये आलेले आहेत. ज्या वेळेला दोघं जण तिकडे येतात इकडे आता सुमित्रा बॅकग्राऊंड म्हणजे बॅकयार्डच्या गार्डन मध्ये आलेली आहे. ज्या वेळेला सुमित्रा बॅकयार्डच्या गार्डन मध्ये येते आणि त्यावेळेला सारंग आणि तिच्या समोर असं काहीतरी महाभयंकर दृश्य आता आलेलं आहे की या सगळ्यामध्ये सुमित्रा हादरले. सुमित्रा ताबडतोब बोलवते ती म्हणजे बाकी आणि त्यामुळे जानकी तिकडे आलेली आहे. आणि त्याच वेळेला मात्र आता इकडे जानकी सांगायला लागते काय झालं? आणि त्यावरती सुमित्रा मात्र आता सांगते जानकी मला इथे काय सापडलंय बघ, तू आता पोलिसांना बोलव.
पोलिसांना बोलवलं जातं आणि त्यावेळेला पोलीस आता सगळी शहानिशा करायला लागतात. पण त्याच वेळेला मात्र आता तिकडे सापडलेले असतात ते म्हणजे काही हँगलोज आणि त्याचबरोबर मात्र आता तिकडे सापडलेलं असतं ते म्हणजे एक फडकं आणि जी शर्वरीची ओढणी असते जी रक्ताने माखलेली असते. आता हे सगळं पाहिल्यावर मात्र आता या सगळ्यामध्ये विचार करते काय आहे हे सगळं, म्हणजे आता शरू खरंच या सगळ्यामध्ये दोषी आहे का आणि आता आपण एका दोषीला सोडवण्याचा प्रयत्न करतोय का, काय नक्की आहे. आणि त्याच वेळेला मात्र आता इकडे सगळी घटनाच क्रम आठवायला लागतो तो म्हणजे इकडे सुमित्राला, की ज्या वेळेला नानासाहेब बाहेर गेले होते आणि त्यानंतर सुद्धा आता शरू त्यावेळेला गायब होती आणि इकडे जानकी सुमित्राला आत घेऊन येते कारण सुमित्राची तब्येत आता बरोबर. आणि त्यावेळेला जानकी सांगते आई तुम्ही काळजी करू नका, जर का शर्वरी वंशनी आपल्याला सांगितले की त्या निर्दोष आहेत तर त्या निर्दोष असतील ना. आणि त्यावरती मात्र आता सुमित्रा म्हणते जानकी कोणता गुन्हेगार आपला आता गुन्हा स्वतःहून कबूल करतो, मला खरंच काही कळत नाहीये. आणि त्यावरती मग आता जानकी सांगायला लागते आई तुम्हाला काय वाटतंय, म्हणजे मला याच्या आधी वाटत होतं की शरूताई दोषी आहेत पण का कुणास ठाऊक त्यांना आता पहिल्यापासून मला असं वाटतंय की नाही राहुलने त्यांना अडकवलंय. त्यांनी जी काही आम्हाला कहाणी सांगितली ना त्यानुसार हा प्रकार असा घडला होता. मग जे शरूने आता इकडे जानकीला सांगितलंय ते सगळं जानकीने मात्र आता इकडे सुमित्राच्या समोर सांगितलंय आणि सुमित्राला सांगितलंय की तिने आता त्यांच्या हातात हातोडी दिली. हातोडी हातात दिल्यावरती मात्र आता इकडे त्यांनी ते हँगलोज घालून घेतली आणि हँगलोज घालून ती आता हातोडी हातात घेऊन ती आता बॅगेमध्ये ठेवून दिली. यावरती सुमित्रा म्हणते जानकी अगं किती साधी आहे म्हणजे. आणि त्यावरती जानकी सांगते नाही त्यांनी जे काही सांगितलंय ना ते आता खूपच वेगळं आहे. म्हणजे खरं तर त्यांनी आता सांगितलं की त्या आता प्रेमात पडल्या होत्या, त्या म्हणजे इकडे आता त्या प्रेमात पडल्या होत्या त्या आता स्वतः इकडे सांगितलं मी राहुलच्या. असं म्हटल्यावर ती म्हणते काय राहुलच्या प्रेमात आता कशी काय पडली. आणि त्यावरती मात्र आता सांगायला लागते जानकी हो ती प्रेमामध्ये पडल्या त्यांनी कबूल केलं पण आता राहुलने त्यांचा वापर करून घेतलाय. आणि यावरती सुमित्रा सांगायला लागते नाही मला विश्वास बसत नाहीये, म्हणजे आता नानांच्या केसमध्ये सुद्धा आता शर्वरीचं सत्य शोधून काढलंच पाहिजे. ते काही नाहीये, मी काहीही झाले ना तरी सुद्धा सत्याची साथ देणार. जानकी म्हणते आई तुमच्याकडून मला आता हेच अपेक्षित आहे, काहीही झालं तरी तुम्ही सत्याची साथ कधी सोडणार नाही ही गोष्ट मला आता 100% चांगलीच माहिती आहे. असं म्हणत जानकी मात्र आता या सगळ्यामध्ये इकडे सांगायला लागते की उद्या कोर्टाची केस आहे. अवंतिकाने मात्र आता ही केस लढायचं ठरवलंय पण तरी सुद्धा आपण सुद्धा अवंतिकाला साथ द्यायची आहे, ती म्हणजे सत्याची बाजू घेत. मला तुमचं म्हणणं पटलेलं आहे. असं म्हणत मात्र आता दोघी जणी सासवा-सुना उद्याच्या आणि त्यानंतर मात्र आता जानकी विचार करायला लागते एकदा शरूताईंची भेट घेते म्हणून ती भेट घ्यायला येते. आणि शरूताई तुम्ही आतापर्यंत जे काही सांगितलं ते खरं आहे ना, म्हणजे आता या सगळ्यामध्ये उगाच मात्र आता काहीही झालं तरी मी मात्र आता घरच्यांच्या सोबत आता दुसरी काही फसवणूक करू शकत नाहीये. त्यावरती ती म्हणते वहिनी पण दादानी माझी केस का नाही घेतलेली आहे, मला काही कळलंच नाही की दादा माझ्यासोबत असं कसं वागू शकतो. यावरती मग आता जानकी सांगते कदाचित त्यांना आता वाटत असेल की तुम्ही खोटं बोलताय म्हणून, काही खोटं बोलत असाल तर आता अजूनही तुम्ही सांगू शकता. असं म्हटल्यावरती ती सांगते नाही माझी केस दादानेच घ्यायला पाहिजे. यावरती ती सांगायला लागते नाही अवंतिका तुझी आता केस घेणार आहे त्यामुळे चिंता करू नको. असं म्हटल्यावर ती शरूला खूपच राग आलाय आणि शरू आता असं सांगते म्हणजे तुझा माझ्यावरती अजूनही विश्वास नाही आहे का, ठीक आहे. असं म्हटल्यावर ती जानकी सांगते तसं काही नाहीये, तुम्ही उगाच स्वतःला त्रास करून घेऊ नका. असं म्हणत मात्र आता इकडे जानकी तिला आता समजवते आणि त्यानंतर मात्र जानकी कोर्टात पण ज्या वेळेला डायरेक्ट कोर्टातली भेट झालेली आहे आणि त्यावेळेला चिडलेल्या सुमित्राने मात्र आता इकडे डायरेक्ट जे पुरावे सापडले त्या पुराव्यांच्या आधारे माझ्या मुलीनेच मात्र आता इकडे तिच्या नवऱ्याला मारलंय असं आता सगळ्यांच्या समोर एकदाच विधान केलंय. कुणालाही याची अपेक्षा नाहीये. जी आई आतापर्यंत आपल्या मुलीला वाचवा 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 म्हणून आता रडत होती तीच आई अचानकपणे आता तिच्याच विरोधात कशी काय गेले ही गोष्ट मात्र आता कुणालाच कळायला काही मार्ग नाहीये. आणि त्यानंतर कोर्टामध्ये एकदाच घणाघाती आरोप करत सुमित्राने मात्र आता इकडे मोठं बिंग फोडलंय आणि शरूला शिक्षा घडवण्यासाठी सुमित्राने मोठं पाऊल उचललंय. यापुढे नक्की काय घडणार कसं घडणार येणाऱ्या भागात सगळं